नमस्कार. टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हाला जर तुमच्या मुलांना वाचन शिकवायचं असेल, इंग्रजी वाचायला शिकवायचं असेल तर मुलांना ते कसं शिकवावं, सुरुवात कुठून करावी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुलांना बेसिक फोनिक साऊंड्स माहिती असले पाहिजेत. ओवेल्स आणि कॉन्सोनंट हे माहिती असले पाहिजेत आणि ओळखता आले पाहिजेत. त्यांचे साऊंड क्लिअर असले पाहिजेत. हे एकदम बेसिक आहे, जे की मी ह्याच्या आधीच्या सुद्धा भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि ते आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तरीसुद्धा एक रिव्हिजन म्हणून मी हे पुन्हा एकदा तुम्हाला दाखवलेलं आहे की एचा साऊंड काय असतो, बीचा काय असतो वगैरे झेडपर्यंत. तर हे सगळे बेसिक फोनिक साऊंड मुलांचे पाठच असले पाहिजेत, तरच मुलं इंग्लिश वाचायला आणि बोलायला शिकू शकतात. यानंतर असे काही शब्द की जे इंग्लिशमध्ये नसतात पण तरीसुद्धा आपल्याला ते इंग्रजीमध्ये वापरण्याची गरज पडत असते. जसं की ख, के एच, घ, जी एच, छ, सी डबल एच, ठ, टी एच, ड, डी एच, फ, पी एच, भ, बी एच, थ, टी एच. तर आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की हे शब्द आपण इंग्लिशमध्ये कधी वापरतो. तर बऱ्याचदा काय होतं की प्रॉपर नाउन ज्यावेळी आपल्याला बोलायचे असतात किंवा लिहायचे असतात ना, त्यावेळी ह्या मराठी शब्दांचा आपल्याला वापर होत असतो. तर त्यासाठी ह्या शब्दांचा सुद्धा इंग्लिशमध्ये काय ट्रान्सलेट करतात, ह्या शब्दांना इंग्लिशमध्ये कसं वाचतात हे मुलांना माहिती असलं पाहिजे. जसं की ख, के एच, घ, गे, जी एच. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर आता भारत हा शब्द लिहायचा असेल तर भारतसाठी भ साठी इंग्लिशमध्ये स्पेशल असं कोणता शब्द नाही आहे. ब साठी आहे पण भ साठी नाही आहे. तर त्यामुळे तुम्हाला भारत यासाठी बी एच हा शब्द माहिती असणं गरजेचंच आहे. भारत किंवा थिंक लिहायचं असेल, याशिवाय एखाद्या व्यक्तीचं नाव प्रॉपर नाउन लिहायचं असेल, छाया लिहिण्यासाठी तुम्हाला छ साठी सी डबल एच ही गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे. तर या पद्धतीने काही मराठी शब्द ज्यावेळी तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहावे लागतात त्यावेळी हे शब्द मुलांना माहिती असावेत. याशिवाय इंग्रजीमध्ये काही जोड शब्द आहेत ते सुद्धा मुलांकडून तुम्ही पाठ करून घ्यायचे आहेत किंवा मुलांना तुम्ही शिकवायचे आहेत, जेणेकरून मुलांना रीडिंग करताना प्रॉब्लेम येणार नाही. जसं की ब्ल, बी एल ब्ल, ब्ल, अँक, सी एल क्ल, क्लॅप, फ्ल, फ्लिप, ग्ल, ग्लॅम, स्ल, स्लॅप, प्ल, प्लॅन. हे काही बिगिनिंग ब्लेंडिंग आहेत. याशिवाय सुद्धा काही ब्लेंडिंग असतात. तर आधी आपण बिगिनिंग ब्लेंडिंगचीच माहिती घेऊ. ब्र, ब्रॅग, क्र, क्रॅप, ड्र, ड्रॅग, फ्र, फ्रँक, ग्र, ग्रॅब, प्र, प्रँक. स्क, स्कॅम, स्म, स्मेल, स्ट, स्टॉप, स्क, स्किप, स्न, स्नॅप, स्व, स्विम. तर हे काही जोड शब्द आहेत जे मुलांना माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून मुलं इंग्रजीमधून रीडिंग करू शकतात. याशिवाय शन, TION, लोकेशन, TION. तर हे असे काही शब्द आहेत की जे मुलांनी पाठ करायला पाहिजेत किंवा हे मुलांच्या लक्षातच राहायला पाहिजेत. मुलं ह्याला फोनिटिकली किंवा आपल्याला टचा साऊंड माहिती आहे, आपल्याला आयचा साऊंड माहिती आहे, या पद्धतीने वाचू शकत नाही. त्याच पद्धतीने दुसरा शब्द आहे इंग. हा सुद्धा मुलांना याच पद्धतीने शिकवायचा आहे. स्विमिंग, ट्रॅव्हलिंग, कंट्रोलिंग यामध्ये इंग हा शब्द शेवटी लागतो, ING हा प्रत्यय लागतो. तर हा सुद्धा तुम्ही फोनिटिकली मुलांना वाचायला रीड करायला शिकवू शकत नाही. म्हणून हा सुद्धा मुलांना या प्रकारचे सुद्धा काही इंग्रजीमध्ये शब्द असतात जे की मुलांना माहिती करून देणं गरजेचं असतं. तर हे होते असे काही शब्द किंवा अशी काही बेसिक माहिती जी की तुम्ही मुलांना सांगणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. तर या काही बेसिक गोष्टींमुळे तुमची मुलं इंग्रजी वाचायला सहज शिकू शकतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.